गडचिरोलीच्या आलापल्ली शहरामधील काही भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। 17 कुटुंबांचं प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलंय। कालपासून सतत येत असलेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या अतिशय दयनीय परिस्थिती झालेली आहे। हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात मनीष रक्षंबार यांच्याकडून। मनीष, सध्याची काय परिस्थिती आहे या ठिकाणी, खास करून आलापल्ली शहरामध्ये? तृप्ती, गडचिरोली जिल्हा हा नेहमीच पावसाच्या दृष्टिकोनातून फार मोठा इथे या ठिकाणी म्हणजे जनजीवन विस्कळीत होत असते प्रत्येक वर्षी। परंतु एक आठवड्यानंतर आता परत एकदा पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, सिरोंचा आणि भामरागड हा परिसर छत्तीसगड सीमेलगत असल्यामुळे इकडे पहाड असल्याने पहाडावर झालेल्या पावसामुळे हे नदीला दाब येते आणि त्याच्यामुळे नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे प्रत्येक वर्षी या ठिकाणी पुराची परिस्थिती असते। परंतु काल झालेल्या रात्रभर मुसळधार पावसामुळे आलापल्लीमध्ये 17 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। म्हणजे 64 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। आणि महत्वाचा विषय म्हणजे तृप्ती, या ठिकाणी कसं असते, इथे आदिवासी आणि दुर्गम भाग असल्यामुळे रस्त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम आहेच आणि रस्त्यांना पुलं छोटे छोटे असल्यामुळे लवकरच इकडले महामार्ग सुद्धा बंद होतात। आताच्या परिस्थितीमध्ये 2 महामार्ग बंद आहेत। भामरागड महामार्ग सुद्धा बंद आहे आणि आलापल्ली महामार्ग सुद्धा बंद आहे। आणि प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत आहे की अनुचित काही घटना घडू नये। आणि महत्वाचा विषय म्हणजे अविनाश औषध पांडा जे आहेत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, त्यांनी सांगितले